नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे। जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकरता हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला त्या स्पर्धा परीक्षेविषयीची त्याचप्रमाणे या प्रशिक्षण केंद्राविषयीची जी माहिती आहे ती माहिती प्राप्त होईल। महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग आयोजित राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था मुंबई SISC द्वारे येणारी जी नागरी सेवा पूर्व परीक्षा प्रशिक्षण आहे ते 26-27 करता या ठिकाणी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे। या प्रवेश परीक्षेची जी काही नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन आउट करण्यात डिक्लेअर झालेली आहे। पेपरला याविषयीच्या बातम्या झळकलेल्या आहेत। या प्रशिक्षण केंद्राचा नेमकं फायदा काय आहे, तर यामध्ये जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना यामध्ये मोफत प्रशिक्षण 11 महिन्याचं दिलं जातं। त्याचप्रमाणे राहण्याची वसतिगृहामध्ये मोफत सुविधा आहे आणि त्याचबरोबर जे आर्थिकदृष्ट्या उत्पन्न ज्यांचं या विद्यार्थ्यांचं कमी आहे त्यांना या संस्थेअंतर्गत स्टायपेंडसुद्धा उपलब्ध करून दिले जातं। 11 महिन्याचं हे प्रशिक्षण जे आहे ते प्रशिक्षण या ठिकाणी मोफत आहे। तर त्याकरिता जी SISC द्वारे जी CETची जी परीक्षा घेतली जाते त्यामध्ये 2 प्रकार आहेत। एक आहे सामान्य अध्ययनाचा एक पेपर, दुसरा CSAT आणि तिसरी स्टेप आहे मुलाखत। परंतु अंतिम जी गुणानुक्रमे जी निवड आहे ती फक्त सामान्य अध्ययनाचे मिळालेले मार्क व मुलाखत या 2 निकषावर आधारित तुमची अंतिम निवड त्या प्रशिक्षण केंद्राकरता केली जाते। या मोफत प्रशिक्षण केंद्राकरता संपूर्ण महाराष्ट्रामधून 560 विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या संस्थेमध्ये गुणानुक्रमे निवडले जातात। मुंबई या ठिकाणी एकूण जागा 100 आहेत। इतर ज्या संस्था आहेत त्यामध्ये नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यसदा संचालित आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पुणे, चिंचवड महानगरपालिका संचालित सावित्रीबाई फुले अकादमी पुणे या ठिकाणी हे मोफत प्रशिक्षण दिलं जातं। या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारची अशी अभ्यासिका आहे। त्याचप्रमाणे जे UPSC MPSCच्या तयारी करण्यासाठी लागणारा जो मटेरियल्स आहे तो मटेरियलसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे। दर्जेदार पुस्तकांची सामुग्री त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि अतिशय शांत अशा प्रकारचं वातावरण आहे। त्या प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रामध्ये सेवेमध्ये दाखल झालेले आहेत। IAS असो, IPS असो, इतर जे पदं आहेत ते पदं त्यांनी मिळवलेली आहेत। तसेच या प्रशिक्षण केंद्राचा जी स्थापना आहे ती 1976 पासून आजपर्यंत हे प्रशिक्षण केंद्र अनेक भावी जे काही IAS IPS होणारे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांकरता मोफत अशा प्रकारचं प्रशिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं। या प्रशिक्षणाचा फायदा असा आहे की जे विद्यार्थ्यांची परिस्थिती अतिशय गरीब आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी या प्रशिक्षण केंद्राचा लाभ घेता येतो आणि त्या अंतर्गत आपली स्वतःची जी काही ध्येय आहे किंवा जी इच्छा आहे UPSC अंतर्गत IAS IPS जी पदं आहेत ती पदं मिळवण्यासाठी या ठिकाणी या प्रशासकीय केंद्रामध्ये त्यांनी प्रवेश मिळवायला हवा। CSAT जी परीक्षा आहे सामान्य अध्ययनाचा एक पेपर, दुसरा CSAT असतो। त्यामध्ये फक्त क्वालिफाईंग अशा प्रकारचे मार्क्स 33% त्या ठिकाणी ग्राह्य धरले जातात आणि एक सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा जो पेपर आहे तो पेपरमध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे, ज्यामुळे तुम्ही जे काही पेपर सोडणार आहेत त्या पेपरच्या प्रश्नांची उत्तरे अचूक देणे आवश्यक आहे, जेणेकरून आपले निगेटिव्हमध्ये मायनसमध्ये आपले मार्क जाणार नाही। यासाठी सर्वांनी अतिशय उत्तमरित्या या प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चांगली तयारी करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।